अखिलकोट ब्रह्मांडाधीश प्रभू पंढरीश परमात्मा आणि थोर साधू महात्म्यांच्या कृपा प्रसादाने पवित्र अशा आपल्या मंगनाळी नगरीमध्ये श्री संत गोविंद महाराज वैकुंठवासी हरिभक्तपरायण ब्रह्मलीन श्री संत गोविंद महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्ताने वार्षिक नियमाने यंदा सुद्धा चालू असलेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा आणि भागवत ज्ञानयज्ञ सोहळा, यंदाचा चालू असलेले 57 वर्ष लक्ष्मण शक्तीचा सोहळा आणि आज त्रिवेणी संगमय महाराज. त्रिवेणी संगमय है 4 प्रकारचा कार्यक्रम आहे म्हणायला जमते. आज 7वा दिवस आहे सप्त्याचा. 7वा दिवस सप्त्याचा म्हणजे सांगतेचा दिवस आहे. आज भागवताची सांगता, आज गाथेची सांगता, आज ज्ञानेश्वरीची सांगता, नाही का. आज या कीर्तन सत्राची सुद्धा सांगता. एक आणि दुसरा विषय महत्वाचा म्हणजे सप्ताहाची तर सांगता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी आज जयंती आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांच्यामुळं आज आपण खुलेआम असं कीर्तन करायला लागलो. जे राजे होऊन गेले म्हणून, ज्या राजाच्या पुण्याईमुळं, ज्या राजाच्या पराक्रमामुळं आम्ही या ठिकाणी आज खुलेआम कीर्तन करायला लागलो. अशा की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, जन्मोत्सव आहे. भारताचे पहिले नागरिक कोण महाराज? राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक आहेत. राष्ट्रपती हे भारताचे पहिले नागरिक जरी राष्ट्रपती असले तर या समंद विश्वाचे जर पहिले नागरिक जर कोण असतील तर ते छत्रपती आहेत महाराज. आणि एकमेव असे राजे होऊन गेले की ज्या राजाच्या चरित्रेमध्ये कुठेही आपल्याला हिंसा केलेले पाहायला मिळत नाही. बरेचसे काही राजाच्या चरित्रामध्ये राजा शिकारीला गेले, सैन्य सोबत होतं, सैन्याला तहान लागलं म्हणून ते सैन्य पाणी हुडकत गेलं, नाही का. असं चरित्र राजाच्या चरित्रात पाहायला मिळत नाही. एक आणि धर्म ज्याच्यानं भ्रष्ट होतंय महाराज, ते म्हणजे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे परस्त्री गमन आहे. बाकी कशाला धर्मभ्रष्ट होते की नाही मला सांगता येत नाही, पण अत्यंत मलिनत्व येण्याचं जर काम कोणतं असेल तर परस्त्रीकडे आपण वाईट नजरेनं पाहणे. आणि बरेच काही राजाच्या चरित्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, आहे का नाही. राजा राणी असताना सुद्धा दुसरं कोणावर तरी प्रेम करणे, त्या प्रेमाच्या खातीर कुठलं तरी एखादा मंजिल बांधून ठेवणे, असं काही चरित्र बरेचसे काही राजाच्या चरित्रेमध्ये पाहायला मिळते. पण ज्या राजांनी परस्त्रीला माते समान मानलं महाराज, हे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. आम्ही सुद्धा राजाच्या चरित्रातलं बाकी काही घेतलं नाही घेतलं तरी एवढं आम्ही प्रत्येकाने अनुकरण करावं, म्हणजे नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी विचार आमच्यात आहेत. परस्त्री माते समान आज जे व्हायला लागलेले जे गोष्ट आहे, आज जे चालू असलेली जे गोष्ट आहे, जिकडं तिकडं बलात्कार होणे वगैरे 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 वगैरे, या ज्या गोष्टी व्हायला लागल्यात, आपल्या अंतकरणातल्या भावनेमुळे ह्या गोष्टी व्हायला लागल्यात. आणि म्हणून राजाचा विचार जर आम्ही मनात घेतलो आणि राजांच्या विचाराप्रमाणे जर आपण परस्त्री माते समान जर वागू लागलो, तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय महाराज, परवियानारी माऊली स
भोलेनाथ